नमस्कार, मी ओमप्रकाश बालक अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची सिरीज सुरू केलेली आहे व्हिडिओची, ज्यामध्ये आपण टॉपिक वाईज व्हिडिओ बनवतोय. हा आपला पर्सेंटेजचा टॉपिक आहे, ज्यामध्ये याचा पार्ट 2 आपण सुरू केलेला आहे. आज पार्ट 1 याच्या अगोदर झालेला आहे, ज्यामध्ये काही आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि गणित पाहिलेत. ते आपण अगोदर पाहावं आणि नंतर हा पार्ट पाहावा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करावा आणि सबस्क्राईब करावा. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. आपण मॉक इंटरव्ह्यू घेतो छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपण जर अपियर झालात एएफओ आणि पीओ साठी तर आपण एनरोल केलं पाहिजे याच्यासाठी, आणि हे आपले पॅनल मेंबर असतील. चला, पहिलं गणित जे आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिलं सोडवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं सोडवायला पाहिजे आणि तुम्ही कसं सोडवलेलं आहे. चला बघा, तुम्ही सोडवलं असं गृहीत धरतो आणि उत्तर याचं कमेंट मध्ये टाकायचं बरं का, आन्सर कमेंट मध्ये टाकायचं. चला, पहिल्यांदा प्रश्न वाचायचा. इफ सॅम सॅलरी इज 30% लेस दॅन विराट सॅलरी. आता आपल्याला माहिती आहे की सॅम आणि विराट. आता विराटची जर सॅलरी 10 असेल तर त्याच्या 30% म्हणजे किती? 3 मायनस केला आपण 10 मधून, तर सॅमची सॅलरी आली 7. कळालं? देन बाय हाऊ मच पर्सेंट इज विराट सॅलरी मोर दॅन सॅम्स सॅलरी. आता सॅम पेक्षा विराटची सॅलरी कितीनं जास्त आहे? ऍक्च्युली 3 रुपयेनं जास्ती आहे. बरोबर आहे. पैशामध्ये जर आपण विचार केला तर 3 रुपयेनं जास्ती आहे. पर्सेंटेज मध्ये कितीनं जास्ती आहे? पर्सेंटेज मध्ये कितीनं जास्ती आपल्याला विचारलेलं आहे. मग सॅमची सॅलरी किती आहे? 7 वरती 3 रुपये जास्ती आहेत. 7 वरती 3 रुपये जास्ती आहेत. आता पर्सेंटेज काढायचे आहे म्हणून गुणिले 100 करायचं. बरोबर आहे. मग आपण ह्याला भाग घालायचं, एक पद्धत. आणि दुसरी पद्धत, आपल्याला 1/1 म्हणजे किती? 1/1 म्हणजे 100%, 1/2 म्हणजे 50%, 1/3 म्हणजे 33.33%, 1/4 म्हणजे 25%, तसंच 1/5 म्हणजे 20%, 1/6 म्हणजे 16.66%, असं आपल्याला हे माहिती पाहिजे. तसंच 1/7 म्हणजे 14.28%, 1/7 म्हणजे 14.28%, तर 3/7 म्हणजे 42.86%. हे आपल्याला माहिती पाहिजे. पण तरीही आपल्याला समजा माहिती नाही, तर 3/7 इंटू 100 असं केलं तर 3/7 इंटू 100 ला आपण 300/7 असं करू शकतो. आता 7 ह्या भागाला 300ला 7 चौक 28, उरलं 2, 7 दोन्ही 14, पॉइंट दिला, हे पुढे गेलं 60 झालं, 7 8 56, उरलं 4, 7 5 35, म्हणजे 42.85, म्हणजेच 42.86. आपलं ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे. चला, तुम्हाला जर समजलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत ह्या चॅनेलला शेअर केलं पाहिजे आपण. चला, दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न व्हिडिओला पॉज करून आपण तो सोडवा आणि त्याचं उत्तर हे कमेंट सेक्शन मध्ये टाका, जेणेकरून तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल. चला मित्रांनो, बघा काय प्रश्न दिलेला आहे, आपण सोडूयात आता. सॅलरी ऑफ राम इज फर्स्ट इन्क्रीज्ड बाय 25% and then it is decreased by 25%. What is the change in her salary? हर नाही आहे, हिज सॅलरी. त्याच्या सॅलरीमध्ये किती पर्सेंटचा चेंज झालेला आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा, सक्सेसिव्ह पर्सेंटेज मध्ये आपण 2 प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वेगवेगळ्या मेथड असतात, तसंच याला सुद्धा आहे. सक्सेसिव्ह पर्सेंटेज म्हणजे काय हो? आता बघा, सक्सेसिव्ह पर्सेंटेज म्हणजे, आता समजा एखाद्या गोष्टीवरती 25%ची वाढ झाली आहे आणि आता पुढे काहीच वाढ झाली नाही, हे सक्सेसिव्ह राहणार नाही, एकदाच वाढ झालेली आहे. बरोबर आहे. मग सक्सेसिव्ह साठी 2 किंवा 3दा पर्सेंटेज चेंज झाला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता एखादी वस्तू 100 रुपयाची आहे, त्याच्यावरती 10%ची वाढ झालेली आहे. 10%ची वाढ झालेली आहे म्हणजेच 10 रुपयाची वाढ झालेली आहे. आता ती वस्तू झाली आहे 110 रुपयाची. बरोबर आहे. परत त्याच वस्तूवरती 10%ची वाढ झालेली आहे. म्हणजे आता याच्या 10% किती आलं? 11. म्हणजे प्लस 11 केलं त्यावेळेस 121 आलं. त्यावेळेस हे सक्सेसिव्ह पर्सेंटेज असतं. पहिल्यांदा एकदा वाढलं आणि दुसऱ्यांदा एकदा वाढलं, अशा कंडिशन मध्ये ते सक्सेसिव्ह पर्सेंटेज असतं. आपण हे पहिल्यांदा कट करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाईल.
सोडवायला सोपं जाईल. चला एक मिनिट हा आपण पेन घेऊयात. चला बघा आता सक्सेसिव्ह पर्सेंटेज कळालं तुम्हाला? जर कळालं नसेल तर कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आपण डबल याच्या नुसत्या सक्सेसिव्ह पर्सेंटेज वरती एक वेगळा व्हिडिओ बनवूयात किंवा ह्याच्यात आणखीन एखादी कन्सेप्ट ऍड करून त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात. आता बघा पहिल्यांदा तर ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. पहिल्यांदा बघा रामची सॅलरी काय आहे आपण धरूयात. रामची सॅलरी फक्त 100 रुपये असं धरलो. कळालं? त्याच्यावरती 25% राईज झाली. 25% राईज झाली म्हणजेच 125 झाली ती सॅलरी. बरोबर आहे? 25 रुपये वाढले 100 रुपयावरती 125 झालं. आता त्याच्यावरती 25%ची इथं काय म्हणले, इट इज डिक्रीज्ड बाय 25%. 25%नं कमी झालेला आहे. 25%नं कमी झालेला आहे. बरोबर आहे? म्हणजेच ह्याच्या 25% किती येते काढा आता. 25% 4 त्रिकम 12. 4 डिवाइड करायचं 1/4 म्हणजे 25%. 4 त्रिकम 12. इथं 4 1 4, 4 2 8, 4 5 20 म्हणजे 31.25 न ह्याच्यातून जर कमी केलं त्यावेळेस त्याची फायनल सॅलरी किंवा काय असेल ती. आता बघा 125 मधून 31.25 गेलं म्हणजे 0.75 हे गेलं. बरोबर? इथला हातच्या इथं आला तर इथं आले 5 मधून 2 गेले 3 राहिले. इथलं हातच्या द्यायची गरज नाही. 12 मधून 3 गेले 9 म्हणजे 93.75 ही त्याची सॅलरी राहिलेली आहे. आता 93.75 रुपये ही त्याची सॅलरी राहिलेली आहे. मग आता सॅलरी मध्ये कितीचा चेंज झालेला आहे? 100 मधून 93.75 गेलं तर 6.25 हे आपलं उत्तर आहे. 6.25 रुपयानं कमी झालेली आहे म्हणजे पर्सेंटेज मध्ये सुद्धा 6.25% कमी झालेली आहे. बरोबर आहे? हे झालं एक पद्धत. आता दुसरी पद्धत आपण सोडूया. दुसरी पद्धत बघूयात. आता दुसरी पद्धत हे आपल्याला डिलीट करू द्या एकदा. एक मिनिट सॉरी डिलीट केलं. आता बघा दुसरी पद्धत. ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सक्सेसिव्ह पर्सेंटेज असतं आणि ते पर्सेंटेज सेम पर्सेंटेजनं वाढतं आणि कमी होतं त्यावेळेस त्याचा एक फॉर्म्युला असतो. तो असतो x² भागिले 100. x² भागिले 100. बरोबर आहे? मग आता काय 25 इथं आपल्याला माहितीये का 25 न वाढले 25 न कमी झाले म्हणजे सेम पर्सेंटेज न वाढले आणि कमी झाले म्हणजेच 25चा स्क्वेअर भागिले 100 म्हणजेच काय येतंय 625 भागिले 100 म्हणजे 6.25% कमी झालेला आहे. सक्सेसिव्ह पर्सेंटेज मध्ये ज्यावेळेस एखाद्या टक्क्यानं सॅलरी वाढते आणि तेवढ्याच टक्क्यानं ज्यावेळेस सॅलरी कमी होते किंवा काय वस्तू कमी होते, वस्तूची किंमत कमी होते किंवा वाढते त्यावेळेस सक्सेसिव्ह जो चेंज असतो तो ऑलवेज डिक्रीज असतो. ऑलवेज डिक्रीज असतो. कळतंय का? तो ऑलवेज डिक्रीज असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रश्न कळाला? उत्तर कळालं? चला जर नाही कळालं असेल तर तो कमेंट मध्ये सांगून द्यावं. चला पुढचा प्रश्न बघा. तो तुम्ही सॉल्व्ह करा. तिसरा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही सॉल्व्ह करा का मीही सॉल्व्ह करू? चला बघा. अ मॅन स्पेंड्स 80% ऑफ हिज सॅलरी अँड सेव्ह 50,000 पर मंथ. म्हणजे काय म्हणतंय एखादा माणसाची सॅलरी समजा 100 रुपये होती. त्यानं एखाद्याची सॅलरी इन्कम आहे समजा ही 100 रुपये होती. त्यानं एक्सपेंडिचर केलं 80 रुपयेचं. बरोबर आहे? म्हणजे त्याची सेव्हिंग किती आली? इन्कम मधून एक्सपेंडिचर गेल्यावर सेव्हिंग येते. मग उरले किती? 20 रुपये. त्याच्याकडे 20 रुपये उरतात म्हणजे टक्केवारीमध्ये 20% उरलेले आहेत. कळालं? हे कळालं? म्हणजेच 80% त्यानं जर स्पेंड केलेला असेल तर त्यानं सेव्ह किती करत असेल? 20%. बरोबर आहे? अँड सेव्ह 50,000 पर मंथ. आपल्याला दिलेलं आहे 50,000 तो सेव्ह करतोय. पैशामध्ये 50,000 रुपये सेव्ह करतोय. टक्केवारीमध्ये 20% सेव्ह करतोय. कळालं? व्हॉट इज 10% ऑफ हिज अॅन्युअल सॅलरी. अॅन्युअल सॅलरीच्या 10% सॅलरी किती येते आता काढायची आपल्याला. आता 20% म्हणजे 50,000. मग 10% किती येईल? 10% किती येईल? 25,000 रुपये. 10% येईल 25,000 रुपये. आता हे 25,000 रुपये जे आहेत ते मंथली आहेत. बरोबर आहे? हे मंथली सॅलरीच्या 10% आहेत. मग आता अॅन्युअल सॅलरीच्या जर 10% काढायचं असेल तर ह्याला इंटू 12 करायचं. इंटू 12 म्हणजे 25,000 गुणिले 12. आता 25च्या डबल करा. 25च्या डबल 50. 50 गुणिले 6 6 5 30. 3 लाख रुपये. 3 लाख रुपये
ही त्याच्या अॅन्युअल सॅलरीच्या 10% असेल. काय ह्या माणसाच्या अॅन्युअल सॅलरीच्या 10% किती असतील? 3 लाख रुपये. समजलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढे बघा. आता बघा, मॅथ मध्ये कधीही घाबरून जायचं नाही बरं का. मॅथ मध्ये कधीही घाबरून जायचं नाही. पुढचा प्रश्न आपला बघा. मंथली, व्हिडिओला पॉज करून सोडवा. चला सोडवा पटकन. चला बघा, आता मी सोडवतो. द मंथली सॅलरी ऑफ अ पर्सन इज 50,000 रुपये. मंथली सॅलरी किती आहे तिची? 50,000 रुपये. बरोबर आहे, ही लिहायची गरज नाही. ही स्पेंड्स 40% ऑफ हिज सॅलरी ऑन हाऊस होल्ड एक्सपेन्स. आता त्याची इन्कम किती आहे? इन्कम आहे 50,000 रुपये. आता तो स्पेंडिंग करतोय. कळालं? स्पेंडिंग करतोय. कशावरती करतोय? 40% ऑफ हिज सॅलरी ऑन हाऊस होल्ड एक्सपेन्स. आता आपण लिहून घेऊयात. हाऊस होल्ड एक्सपेन्स वरती, हाऊस होल्ड एक्सपेन्स आहे ते, त्याच्यावरती 40% तो स्पेंड करतोय. 25% ऑन रेंट. आता रेंट वरती तो 25% स्पेंड करतोय. अँड 15% ऑन ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन वरती 15% स्पेंड करतोय. आता मला सांगा, ह्याचं बेरीज किती येते? हे 40 आणि 40, 80%. 80% त्याची स्पेंडिंग आहे. 80% त्याची स्पेंडिंग आहे. हा, बरोबर आहे. आता पुढे काय म्हणले? अँड सेव्ह द रिमेनिंग अमाऊंट. व्हॉट इज हिज इयरली सेव्हिंग? इयरली सेव्हिंग विचारले. आता मंथली सेव्हिंग किती आहे त्याची? समजा पर्सेंटेज मध्ये सेव्हिंग किती आहे? 20%. 20% सेव्हिंग आहे. कळालं? पर्सेंटेज मध्ये 20% सेव्हिंग आहे त्याची. मग आता त्याची जर मंथली सॅलरी 50,000 असेल तर इयरली सॅलरी काढता येते आपल्याला. इयरली सॅलरी किती असेल? 12 25 60. 6 लाख रुपये. 6 लाख रुपये त्याची इयरली सॅलरी असेल. 6 लाख रुपये त्याची इयरली सॅलरी असेल. त्याच्या 20% किती? 1,20,000. 1,20,000 तो सेव्ह करतो. त्याची सेव्हिंग 1,20,000 आहे. कळालं का? कळालं? चला परत एकदा सॉल्व्ह करूयात आपण, जेणेकरून तुम्हाला जर समजलं नसेल तर परत एकदा आपण सॉल्व्ह करूयात. चला बघा, पुढे बघा. एखाद्या माणसाची 50,000 सॅलरी आहे. तो आता त्याची आपल्याला स्पेंडिंग दिलेली आहे. कळालं? आणि आपल्याला काय काढलंय? तो बाकीची अमाऊंट सेव्ह करतोय आणि त्याची इयरली सेव्हिंग विचारलंय. आता आपण ह्याच्यातून मंथली सेव्हिंग काढू शकतो आणि त्याला गुणिले 12 करतो. त्यावेळेस त्याची इयरली सेव्हिंग येते. समजा त्याची 50,000 रुपये सॅलरी आहे. आता तो स्पेंड किती करतो? 40% कशावरती? हाऊस होल्ड वरती, 25% रेंट वरती आणि 15% कशावरती? जे काय असेल ट्रान्सपोर्टेशन वरती. म्हणजेच हे आले 80%. 80% त्याची स्पेंडिंग आहे. 80% त्याची स्पेंडिंग आहे. मग 20% त्याची सेव्हिंग आहे. कळालं? रिमेनिंग अमाऊंट तो सेव्ह करतोय, म्हणजेच 20% सेव्ह करतोय. आता ह्याच्या 50,000च्या 10% किती आलं? 5,000. मग ह्याच्या 20% किती येणार? 10,000. हे आलं मंथली सेव्हिंग त्याची. मंथली सेव्हिंग किती आली? मंथली सेव्हिंग त्याची 10,000 रुपये आली. कळालं? आता इयरली सेव्हिंग करायची असली तर, इयरली जर त्याला सेव्हिंग करायची असेल किंवा काढायची असेल तर 10,000 गुणिले 12, त्यावेळेस 1,20,000 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. कळालं? चला पुढे बघा. आवडलं तर चॅनेलला सबस्क्राईब करायला पाहिजे आणि व्हिडिओला लाईक करायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. व्हिडिओला पॉज करून तुम्ही पहिल्यांदा सोडवायचं, मग व्हिडिओ स्टार्ट करायचा, रिझ्यूम करायचा. चला बघा. इन अॅन इलेक्शन अ कॅन्डिडेट सेक्युअर्ड 41% ऑफ दी वोट्स पोल्ड अँड लॉस्ट द इलेक्शन बाय 97,632. व्हॉट इज द नंबर ऑफ वोट्स ऑब्टेन्ड बाय द विनिंग कॅन्डिडेट? आता बघा, मला सांगा, एका कॅन्डिडेटला 41% वोट पडले. कशाच्या? वोट्स पोल्ड बाय, म्हणजे जे की वोट्स पोल्ड म्हणजे जेवढे मतदान पडलेले आहेत, त्याच्या 41% त्याला मतदान पडलेत. मग पडलेल्या मतदानापैकी दुसऱ्याला किती पडलेले असतील? 59% पडलेले असतील. बरोबर आहे, 59%. म्हणजे हा लुजर असेल, हा विनर असेल. बरोबर आहे, लुजर असेल आणि विनर असेल. विनरला जास्ती असणार ना. आणि लॉस्ट इलेक्शन बाय 97,632 न.
97,632 हा जर हरला असेल तर 97,032 हा जिंकणार आहे. आता मला सांगा पर्सेंटेज मध्ये कितीनं हरले होय ना, किती टक्क्यानं हरले? 41 चा आणि 59 चा डिफरन्स येतो 18%. म्हणजे हा लुजर जो आहे तो 18% हरलेला आहे पर्सेंटेज मध्ये. पण मतदानात म्हणजे ऍक्च्युअल वोटिंग मध्ये ज्यावेळेस काउंट करतो त्यावेळेस 97,632 तो हरलेला आहे. पर्सेंटेज मध्ये 18%, आणि वोटिंग काउंट ज्यावेळेस करतो त्याच्यामध्ये 97,632 वोट्सना हरलेला आहे. आता काय म्हणले, व्हॉट इज द नंबर ऑफ वोट्स ऑब्टेन्ड बाय द विनिंग कॅन्डिडेट? विनिंग कॅन्डिडेटला किती वोट्स भेटलेले आहेत? आता विनिंग कॅन्डिडेटला आपल्याला माहिती आहे की 59% वोट भेटलेले आहेत. 59% वोट भेटलेले आहेत. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. कळालं? आपल्याला हे सोडवायचंय. तर करा कॅल्क्युलेशन. 18 चौक 72, 18 पंचे 90, उरले 7, 18 चौक 72, उरले 4, 18 दुनी 36, उरले 7, 18 चौक 72, 54 24 म्हणजे 5,424. 5,424 गुणिले 59 करायचं आणि काय उत्तर येतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. आपल्याला हे उत्तर जे आहे ते काढायचं आहे आणि कमेंट मध्ये टाकायचं आहे. हे तुमच्यासाठी टास्क असेल. आपण टेलिग्राम चॅनलवरती जर नसाल तर टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन व्हायला पाहिजे. त्यावरती आपण डेली क्विजेस टाकूयात जेणेकरून तुम्हाला ते सोडवता येतील. कळतंय? जर हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओला शेअर करावं. याचसोबत आपण रिझनिंगची LR ची सुद्धा सिरीज सुरू केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे LR आणि सोप्या पद्धतीनं ते तुम्हाला तिथं शिकता येईल. त्याच्यानंतर ऍग्रीकल्चरचे जे स्टुडंट आहेत त्यांनी ओमकार भोसले सरांचं व्हिडिओ सिरीज पाहायला पाहिजे. त्यांनी आता पॉलिनेशन सुरू केलेला आहे. पहिला व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे, दुसरा व्हिडिओ ते उद्या टाकणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तो लवकरात लवकर बघून घ्या आणि चॅनेलला शेअर करा आपल्या मित्रांसोबत. चला, थँक्यू व्हेरी मच.